भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार आता फोनवरून आपल्या सोबत आहेत। सुधीर भाऊ, मनसेनी राज ठाकरेंनी पाठिंबा दिलेला आहे महायुतीला, याचा किती फायदा तुम्हाला संपूर्ण राज्यात होईल असं दिसतंय? नाही, निश्चितच फायदा होईल आणि गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर त्यांनी जो पाठिंबा दिला त्याचं मी स्वागत करतो। दोन भावामधलं महत्व आणि दोन भावाच्या स्वभावाचं व्यक्तिमत्वाचं दर्शन या निमित्ताने होत आहे। एक भाऊ भारतीय जनता पार्टी सोबत युतीमध्ये घडगळत 161 जागा जिंकल्या, 2 कोटी पेक्षा जास्त मतं आम्ही घेतली आणि नंतर खुर्चीसाठी धोका दिला। आणि दुसरे भाऊ जे त्याच कुटुंबातले आहे ते बिनशर्त मोदीजींना पाठिंबा देत आपल्या देशभक्तीचा जो भाव आहे तो लोकांपर्यंत पोहोचवत आहे। एकीकडे खुर्चीचं प्रेम आणि दुसरीकडे देशाचं प्रेम हे या निमित्ताने मात्र अधोरेखांकित होताना दिसत आहे की बिनशर्त पाठिंबा। मला आता जेव्हा माहिती दिली की नो विधान परिषद नो राज्यसभा असा बिनशर्त पाठिंबा देशाच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी राज ठाकरे साहेबांनी दिला, तर तो महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयामध्ये निश्चितपणे त्याचं एक स्थान निर्माण होईल की एकीकडे खुर्चीसाठी युती तोडणारं व्यक्तिमत्व नेतृत्व एक भाऊ आणि दुसरे देशासाठी बिनशर्त पाठिंबा देणारे एक त्याच कुटुंबात जन्म घेतलेले दुसरे भाऊ। तर मला वाटतं की गुढीपाडव्याची हे उत्तम अशी राजकीय भेट आहे। सुधीर भाऊ, तुमच्या लोकसभा मतदारसंघात सुद्धा मनसेचा चांगला प्रभाव आहे, त्यामुळे राज ठाकरेंची तुम्ही प्रचारासाठी कुठली मदत घेणार आहात? मी विनंती करेन, ते प्रचारासाठी आले सभा केली तर आनंदच आहे, पण व्यस्ततेने ते येणार नसतील तर त्यांचे कार्यकर्त्यांशी माझी भेट झाली। कार्यकर्ते 9 तारखेच्या आदेशाची वाट पाहत होते, तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल। ठीक आहे सुधीर भाऊ, धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेबद्दल। तर राज ठाकरे यांचा महायुतीला पाठिंबा मिळालेला आहे आणि त्याचा भाजपला राज्यभरात महायुतीला बळ मिळेल, फायदा होईल अशी प्रतिक्रिया आता सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेली आहे। आणि या संदर्भात नेते राजन साळवी यांच्याशी संवाद साधलाय।